नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आला आहे. आणि त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आता मधुभाऊवरती ऑपरेशन होऊन डॉक्टरने मधुभाऊ आता धोक्याच्या बाहेर असलेले सांगितलेले असते आणि त्यामुळे सायलीला धीर येतो. प्रताप म्हणतो, सायली तू बघतच राहा, आपल्याला कळणार देखील नाही मधुभाऊ कधी बरे झाले ते. आणि त्यानंतर आता सायलीला आठवतं ती चिठ्ठी आता सायलीच्या समोर आलेली असते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की आता अर्जुनची वेळ आहे. आणि ते आता समोर येता क्षणी सायली म्हणते की या महिपतने हे सगळं घडवून आणलंय, त्याच्या मुलीला खुनामध्ये शिक्षा झाली आणि म्हणून तो त्याचा बदला घ्यायला निघालाय. सायली म्हणते तो घरावर काय दगडफेक करतो, धमक्या काय देतो, तो तर आता सोडायलाच पेटलाय. राग येऊन अर्जुन म्हणतो त्या महिपतला ना आता मी काही सोडणार नाही आणि आता त्याला त्याचं काम करू द्या, मी माझं कर्तव्य करते असे म्हणत रागाने सावली तिथे निघून जाते. तर अर्जुन म्हणतो, सायली अहो कुठे चालला तुम्ही? प्रताप म्हणतो की ती सायली कुठे चालली अर्जुन, जा तू तिला थांबव. आणि अर्जुन आता सायली पाठोपाठ जातो. इकडे आता महिपतला समजल्यामुळे महिपत घरामध्ये भरपूर एकटाच दारू पिलेला असतो आणि झिंग झिंगाट होत. आता महिपत म्हणतो की नागराजला समजलं, खरंच हे काम ना नागराजनं एकदम सुंदर असं केलंय, नागराज सेठ जिंदाबाद. आणि पुन्हा उठून उभा राहत महिपत आता दारूचा पेक भरतो आणि दारूचा पेक भरत असतानाच त्यावेळेस महिपतच्या घराचा दरवाजा उघडतो आणि सायली तिथे आलेली असते. पण महिपतला एवढी दारू चढलेली असते की आता सायली ही आंदोक महिपतला दिसू लागते. आणि त्यानंतर सायली आता जवळ येते आणि दारूचा ग्लास खाली ठेवत आता महिपत म्हणतो की सायली या वेळेला माझ्या घरात नाही महिपतराव, तुम्हाला दारू जास्त झाली कदाचित. पण खरोखर आता सायली ही तिथे आलेली असते आणि तेवढ्यात पाठीमागून अर्जुन देखील तिथे येतो आणि महिपतकडे बघू लागतो आणि महिपतही आता त्या दोघांकडे बघू लागतो. आणि लगेच आता महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार साहेब तुम्ही सुद्धा या वेळेला माझ्या घरी. आणि त्यानंतर अर्जुनकडे बघत आता महिपत म्हणतो, म्हणजे खरोखर तुम्ही माझ्या घरी आलात? पटकन दारूच्या बाटलीला झाकण लावत महिपत पळतच अर्जुनकडे येत म्हणतो की अर्जुन साहेब अहो तुम्ही माझ्या घरी येणार होतात तर एकदा मला फोन करून यायचं ना. आणि महिपत म्हणतो की अहो किती विचित्र झालं, बाई माणसांच्या समोर ना मी कधीच व्यसन करत नाही. हात जोडतच आता महिपत म्हणतो, सावली वहिनी बसा ना तुम्ही, आणि तुम्ही मी दारू पिलो नाही असं समजा, बसा ना तुम्ही, काय घेणार ज्यूस वगैरे असे महिपत चौकशी करतो. आणि त्यानंतर आता सायली म्हणते की तुझी दारू उतरली असेल तर मला सांग, कारण महिपत मी तुला जे बोलणार आहे ना त्यामुळे तुझी नशा जाईल. आणि महिपत म्हणतो डायरेक्ट अरे तुरे. तेव्हा सायली म्हणते की अरे तुरे काय, अरे आहो जावं घालावं याची तुझी लायकीच नाही राहिलेली. सायली म्हणते गटारातल्या किड्यापेक्षा सुद्धा तू खालच्या दर्जाचा निघाला आहेस आणि आता तू त्यांच्या सारखीच वळवळ करायला लागलाय. आमचं सुख तुला बघवत नाहीये का? आणि आमच्या या सुखामध्ये तू विष कालवायला का निघालास? तेव्हा महिपत म्हणतो, वहिनी काय तुम्हाला जे तोंडात येईल तेच तुम्ही बोलू राहिलाय. महिपत म्हणतो, तुमच्या नवऱ्यासारखी खोटे नाटे आरोप करण्याची तुम्हाला सुद्धा सवय लागली वाटतं. बोट करत सायली म्हणते की अरे या अगोदर तू काय काय केलं ते मला चांगलंच माहीत आहे, तेव्हा तू काही सांगूच नकोस. पण यावेळेस तू जी चूक केली ना ती खूप मोठी चूक केली आहेस असे आता सायली बोलते. आणि आता तुझी मजल इथपर्यंत गेली, तू माझ्या वडिलांवर मधुभाऊंवर हल्ला केलाय महिपत. आणि लगेच आता महिपत म्हणतो की म्हणजे मधुभाऊ मेले? अहो आहे की मेले, मला एवढं सांगा, म्हणजे अंत्यविधी झाला की नाही, मी त्यांचं दर्शन तरी घेतलं असतं. आणि सायली म्हणते की तुझ्या सुडासाठी ना ते अजून जिवंत आहेत आणि मला माहिती ते नक्कीच लवकर बरं होतील. पण बोट करत सायली म्हणते की पुन्हा जर तू माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलास तर महिपत गाठ माझ्याशी आहे आणि मग जर तू पुन्हा असं केलं तर तुझ्या स्वातंत्र्याचा तो शेवटचा दिवस ठरेल. आणि लगेच आता नाही आयुष्यभर तू जेलमध्ये सडला तर नावाची सायली नाही असे सायली बोलताच इकडे आता महिपत अर्जुनकडे येत म्हणतो, अर्जुन साहेब अहो तुम्ही तरी तुमच्या बायकोला समजून सांगा काय बोलतायत त्या. अर्जुन म्हणतो, ती काही चुकीचं बोलत नाही, जर ती काही चुकीचं बोलत असती तर मीच तिला थांबवलं असतं. सायली म्हणते, मधुभाऊ माझे नवीन आयुष्य सुरू करणार होते, तुझ्यामुळे ते कोमात गेलेत आणि अजून तू किती जणांचा तळतळाट घेणार आहेस? तुझी पोरगी तिकडे शिक्षा भोगते, एवढं तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे का? तर आता महिपतला राग येतो आणि लगेच आता हात पुढे करत महिपत म्हणतो, माझ्या पोरीचं नाव जरी घेतलं ना तेवढ्यात आता अर्जुन हा महिपतचा गळा दाबत महिपतला पाठीमागे घेतो. रागाने महिपत अर्जुनकडे बघतो आणि रागाने महिपतकडे बघत अर्जुन म्हणतो, माझ्या बायकोला हात लावायचा नाही महिपत. आणि अर्जुन महिपतला ढकलून देतो
आणि तोल जाऊन झोकंड्या घेत महिपत पुन्हा अर्जुन समोर येत म्हणतो की सुभेदार, तुला ही खूप महागात पडणार आहे. माझ्या घरात येऊन माझी कॉलर धरली, त्यातली त्यात तुझी बायकोच मला किडा बोलली ना, हे तुम्हाला खूप महागात पडणार आहे असे महिपत बोलतो. आता महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार, तुला जिवंत राहायचंय ना. राग घेऊन सावली महिपत समोर येते आणि म्हणते की यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुला अगोदर माझ्यापर्यंत पोहोचावं लागेल महिपत. आणि जर तू शहाणा असेल तर 2 पावलं तू मागे फिरशील असे बोट करत सायली महिपतला दम देते. तुझी मुलगी जी शिक्षा भोगते ना, ती फक्त तिच्या कर्माची शिक्षा भोगते आणि याला तुम्हीच जबाबदार आहात. अर्जुन सुभेदारांनी फक्त न्याय केलाय आणि जर त्यांच्या वाटेला कोणी गेलं तर त्यांच्या पुढे ही त्यांची बायको ढाल बनून उभं राहील असे सायली बोट करत महिपतला बोलते. राग येऊन सायली म्हणते की माझ्या नवऱ्यावरती तुझी सावली जरी पडली ना, मी तुला फक्त जेलमध्येच नाही सडवणार तर माझ्या या स्वतःच्या हाताने तुझा जीव घेईल असे म्हणत आता सायली पटकन तिचे दोन्ही हात महिपतच्या गळ्याजवळ नेते. आणि त्यानंतर रागाने सायली आता बाहेर निघून जाते तर रागाने अर्जुन महिपतकडे बघत तोही त्याच्या गाडीजवळ येतो. आणि इकडे अर्जुन आता सायलीला घेऊन आता रस्त्याने जात असताना सायली खूप टेन्शनमध्ये असते. तर तेवढ्यात शेजारी एक चहावाला अर्जुनला दिसतो. पटकन त्याची गाडी थांबवत अर्जुन आता सायलीला चहा घेऊन येतो. सायली आता चहा घेण्यासाठी नकार देते. सायली म्हणते की मला काहीच खावं असं वाटत नाही. तर आग्रहाने अर्जुन आता सायलीला चहा पिण्यासाठी सांगतो. आणि सायलीच्या आता घाशा खालून चहासुद्धा जात नसतो आणि पटकन तो चहा बाजूला ठेवत सायली आता बाहेर येते. आणि त्यानंतर आता इकडे नागराज ह्या घरामध्ये असताना नागराजचा फोन येतो. पटकन आता नागराज मोबाईल घेत म्हणतो, काय महिपत, आता कशाला फोन केलाय, घरामध्ये आहे मी आणि माझी बायको आहे घरामध्ये. आणि रागातच ओरडत आता महिपत म्हणतो, तुमची बायको घरात असताना मी तुम्हाला कॉल करायचा नाही म्हणजे माझ्याशी तुमचं काही लफडं आहे का. महिपत म्हणतो, आजी अगोदरच माझ्या इज्जतीचा भाजीपाला झालाय, त्यातच आता माझं डोकं खराब करायचं नाही नागराज शेठ. नागराज म्हणतो, झालंय काय एवढं. महिपत म्हणतो, तो अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको माझ्या घरात आली होती आणि मला दम देऊन गेली. महिपत म्हणतो, छटाकभर ती पोरगी फुंकर मारली तर उडून जाईल, पण तिने मला धमकी दिली आणि म्हणाली काय, माझ्या घरातल्या माणसांना जर काही झालं तर माझा ती मुर्दा पाडणार म्हणे. आता नागराज घाबरतो आणि म्हणतो की मधुभाऊच्या मर्डरविषयी तिला काही कळलं नाही ना. तेव्हा महिपत म्हणतो, कसला मर्डर आलाय नागराज शेठ. आणि आता महिपत ओरडतच म्हणतो की तुम्ही हाफ मर्डर करायच्या सुद्धा लायकीचे नाहीयेत. तो मधुकर पाटील जिंदा आहे, जिंदा. आणि आता महिपत म्हणतो की तो कोमात आहे, कोमात. एकदा का तो तिकडे उठला, इकडे आपण तिरडीवरती गेलोच समजा. आणि तेवढ्यात आता सुमन तिथे येते. इकडे आता नागराज म्हणतो, काय बोलतोय सारे, मी त्याला माझ्या हाताने उडवलं होतं. आणि तेवढ्यात आता सुमन म्हणते की उडवलं. आणि ते ऐकताच आता नागराजला धक्का बसतो आणि पटकन आता महिपत फोन बाजूला करतो कारण त्याने सुमनचा आवाज ऐकलेला असतो. नागराज आता जाम घाबरतो. इकडे आता मधुभाऊंची आठवण येत आता सायलीला खूप वाईट वाटतं. तर पटकन अर्जुन आता पुढे येत सायलीला पुन्हा समजवतो आणि पुन्हा सायलीला प्यायला चहा देतो. आणि त्यानंतर इकडे आता सुमन नागराज समोर येत म्हणते की अहो तुम्ही कोणाला उडवलं आणि उडवलं म्हणजे तुम्ही मारलत कुणाला. आता सुमन म्हणते की कुणाला मारलं. तर नागराज म्हणतो, तू जर थांबणार असेल तर मी बोलू का. अगं मी ते मित्रासंदर्भात बोलत होतो. तेव्हा सुमन म्हणते की म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला मारलत. तेव्हा नागराज म्हणतो की काय बोलते सुमन तू. आणि त्यानंतर आता नागराज म्हणतो की अगं आम्हाला पार्टीला जायचं होतं, मी त्याचे खूप कामं करतोय ना. तेव्हा तो माझा दुसरा मित्र म्हटला की तो येणार नाही, त्याला उडवलं आहे म्हणून. तेव्हा मी म्हटलं काय, अरे तो येणार आहे ते त्याला कसला लिस्टमधून उडवतोय तू, असं बोलणं चाललं होतं. आणि सुमन म्हणते की असं आहे होय, अरे देवा मी काहीतरी वेगळंच समजले होते, तरीसुद्धा मला वाटलं की कधी तुम्ही साधा डास तुम्हाला मारता नाही आला. आणि लगेच आता सुमन म्हणते की ते मधुभाऊचा कळलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता. बरं जाऊद्यात, गॅस चालू आहे, मी जाते. आणि सुमन निघून जाते. नागराज आता विचार करतो की सायलीच तन्वी आहे हे त्या म्हाताऱ्याला कळलं होतं आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. इकडे आता अर्जुन सायलीला सांगत असतो की किती रागावली होती सायली तू, आणि त्या महिपतला तू जीव घेईन असे म्हणाली आणि दोन्ही हात त्याच्या गळ्यासमोर नेले. विचार कर, आपण दोघे बेडरूममध्ये असलो आणि तू जर आता असं मला दम दिला तर कमी काय करायचं. तेव्हा सायली आता हटके लाजूनच आता अर्जुनकडे बघते.
अर्जुन म्हणतो की प्रत्येक वेळेस मला तुझं नवीन रूप बघायला मिळतं सायली, आणि तो महिपत कसा चूप बसला होता. आणि आता सायली म्हणते की अहो, माझ्याशिवाय कोण आहे तुमचं, आणि माझे आईबाबा जिवंत आहे किंवा नाही ते सुद्धा मला माहिती नाही. तर अर्जुन सायलीकडे बघतो. आणि इकडे आता अद्वैतने अर्जुनला सांगितलेलं असतं की सायलीच्या आईबाबांविषयी मधुभाऊंना काहीतरी सांगायचं आहे, आणि सायलीचे आईबाबा ते जिवंत आहे म्हणतात. हे आता सायली बोलता क्षणी अर्जुनला आठवतं. आणि ज्या वेळेस आपण मधुभाऊंसमोर आलो होतो त्याच वेळेस आता मधुभाऊंनी सुद्धा सांगितलेलं असतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहे, हे देखील अर्जुनला आठवतं. आणि ते सगळं आठवून आता अर्जुन म्हणतो की असं का बोलतेस, अगं तुझे आईबाबा जिवंत. तर सायली अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो की ते जिवंत असतीलच. आणि इकडे आता सायली अर्जुन कडे बघत विचार करते की मला फक्त मधुभाऊ माझ्या जवळ असायला हवेत. तर अर्जुन सुद्धा आता इकडे तिकडे बघू लागतो. अर्जुनला आता एक सत्य समजलेलं असतं, पण अर्जुन आता सायलीला ते काही सांगत नसतो. आणि त्याच वेळेस आता इकडे नागराज हा पुन्हा मधुभाऊला मारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. आणि त्याच वेळेस अर्जुन आणि सायलीसुद्धा तिथे असतात, आणि इन्स्पेक्टरसुद्धा आलेले असतात. तेव्हा आता सायली इन्स्पेक्टरला म्हणते की त्या महिपतनेच मधुभाऊला मारण्याचा आम्हाला संशय आहे. तेवढ्यात नागराज ते ऐकतो आणि सगळ्यांचा डोळा चुकवून आता नागराज हा तेच आता मधुभाऊंच्या रूममध्ये जातो. आणि मधुभाऊंच्या तोंडाला मास्क लावलेला असतो, आणि पटकन आता नागराज हा मधुभाऊ समोर येत त्यांच्या तोंडाचा मास्क काढतो. इकडे सायली आता एरझाऱ्या मारत असते, आणि लगेच आता सायलीला काहीतरी संशय येतो, आणि पटकन सायली आता मधुभाऊंच्या रूमकडे जाऊ लागते. तेव्हा नागराजने मास्क काढला हे सत्य आता इकडे सायली समोर येऊन सायली काय करणार, आणि नागराजने मधुभाऊला मारल्याचे सत्य सायलीसमोर कसे येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.